काय आमचं म्हटलं 2 दिवसापासून खाल्लं नाही आम्ही काही. काहीच खाल्लं नाही आम्ही. काय सांगा तुम्हाला, पाणीवर चालू आहे आमचं जीवन. मग काय द्या ना पाणीवर चालू आहे. बापरे, मारला गाऊन तुम्ही ना मला. चंद्र काका हे तर झबलू. चला द्या, देवाच्या नावानं काहीतरी द्या, लय पुण्य होईल म्हटलं. मी काय म्हणतो, अति काय थांबून काय फायदा नाही का आपला. कोणी येतच नाही ना, कोणी दिवस नाही राहिलं आपल्याला. म्हणजे आपल्या वैकत पण नाही तशी काय. मी काय म्हणतो, काय असं ना झबरू, अति काय थांबून फायदा नाही म्हटलं आपला. चल मंदिरावर. कुठं चाला ना तुम्ही? हबा मंदिरावर चाला का कुठं चाला ना? पण हबा माझ्या गावातला कोणी आलं नाही पाहिजे बाबा इकडे. या शहरात आलाच नाही पाहिजे कोणी पण. नाहीतर बस हबा दिसलो का नाही मी, बस झालं राम सत्य म्हटलं. वा, तुझ्या गावातले लोक इकडे काय आलेच येणार रे? इकडे काय काय कारण काय? इकडे काहीच नाही बा. काही टेन्शन घेऊ नको. बरोबर आहे. चल आपण मंदिरावर जाऊ. त्या बद्रीनाथच्या मंदिरावर जाऊ. तरी कशी पब्लिक जास्त राहते ती. भीक मागतात मस्त. द्या म्हणतो देवाच्या नावानं काय द्यायचं. का रे झाबरू, तुझे पैसे किती जमा झाले? सांगा तुम्हाला म्हटलं हबा फक्त 30 रुपये झाले. 30 रुपयाचा गल्ला झाला, फक्त 30 रुपयाचा गल्ला. हबा 2-2चे कॉईन, 5-5चे कॉईन, बस 1 रुपयाचे कॉईन बस झालं. 30 रुपये जमा झाले म्हटलं टोटल. जाऊ द्या तिकडे. आता चला त्या मंदिरावर. कोणतं मंदिर आहे ते? बद्रीनाथचं. चला तर ती पाहू काय मिळाले. चाल म्हटलं, चाल. ते मजा नाही म्हटलं. चाल जाऊ तिकडे. कुठं आहे रे? कुठं दिसून नाही राहिलं हे. कुठं हे जगण्या? बोला म्हटलं, बोला. ते तुला समजते ते हार्पिक राहते. हार्पिक ते निळ हार्पिक कसं काय म्हणणं समजलं? कसं असते ते? ते निळा रंग राहते त्याचा. निळ बॉटल आहे ती अशी हार्पिकची अशी हार्पिक. असं ते काय तुला समजत नाही वाटते. अबे ते हार्पिक बे. पण आपण ते कसं असते म्हटलं? कलर कसं असते ते? दिसते कसं ते? काय काम राहते त्याचं? बे ते संडासात टाकत नसते का बे? ते चकाचक निघते संडास. ते हार्पिक ते निळ ते दिसते पा एकदा. तुम्ही म्हणून राहिले बाबा संडासात टाकत असते ते हार्पिक. अरे आमच्याकडे संडास नाही ना. ते कुठं टाकू ते? मला काय माहिती त्यातलं. आमच्याकडे संडास नाही. बरोबर आहे. मी कोणाला विचारू राहिलो? तुझ्या घरी संडास नाही वाटते. बरोबर आहे. आणि हे संख्या इंड इरा खातीकडे मार हे. संख्या उतर खाले. काय झालं बाबा? काय झालं मॅडम? काय झालं? बोलणे खाजी का तुले? इकडे आपण मॉलमध्ये आलो आहे, समजते का तुले? राऊराला खुर्चीवर उभा. काय समजते का नाही म्हटलं? काहून काय झालं बाबा? काय केलं बा? काहीच नाही. आपण काही पाळलं नाही, गिळलं नाही, काहीच नाही केलं. मी फक्त खुर्ची उभं राहिलो बा. अल्ला लगा अभि मेळा लगा आणि दिसतं भडकला जा लगा. ते मालक म्हणे मले या 2 लेकराला नेऊ नको म्हणे अंदर. काही सामान किमान पाडायचे म्हणे. यांचं काय सांगते का म्हणे? मी म्हटलं काहीच करत नाही म्हटलं. काही हात नाही लावत म्हटलं. काहीच नाही करत म्हटलं. कसं तरी आणलं लागा तुम्हाला या मॉलमध्ये. तुमचं बरोबर आहे, पण मी काय केलंच नाही. मी हात नाही लावला. काय काहीच नाही केलं मी. मग काय करता बा तुम्ही? काहून मला कला बोलायले? काय नाही काय झालंच नाही का तुमचं सामान घेणं? काय इकडे कल्ला काऊन करू राहिले तुम्ही? दुसऱ्या लोकांना त्रास होऊ राहिला ना आता. ते पल्लीकडला माणूस म्हणे मला या गल्लीत पाय म्हणे कोणतरी कल्ला करू राहिले म्हणे. काय लेकरी बिकर का रे? तुम्हाला कोण आहे सांगितलं इकडे? आम्ही शांताराम काकासोबत झालो. शांताराम काकासोबत. शांताराम कोण आहे शांताराम? मी आहे. लेकर कल्ला करता. हे लेकर कसे जसे सटकेला त्यांनी समजत नाही कुठं काय बोल असते. कुठं बोलतात ते. जाऊ दे म्हटलं. त्रास झाला का? माहीत आहे मला लेकरं देवाची फुलं आहेत, पण एवढे खतरनाक फुलं नाही पाहिजे ना आम्हाला. पहा ना हे मॉल आहे. पाहा सांगा लेकराले बाबा अति म्हटलं हात घेत नका कशाले पण. काही बॉटला गिटला पोळ्या गिड्या काही पार्सल खाले. काही काचाचे ग्लासात पण आहेत. पार्सल म्हटलं फळसाल. म्हणून म्हटलं काही कल्ला गेला करू नका आणि काही हात घेत लावू नका तुम्ही. नाही लावत नाही. हां आणि काय तुमचं ना शांताराम भाऊ. घ्या आरामाने घ्या. टाईम द्या वाटल्या. हा जे म्हटलं तुम्हाला का नाही, जे तुम्हाला घ्या वाटते का नाही ते घ्या. काही विषय नाही देत नाही आपला. काही आरामाने घ्या. फक्त कल्ला गेला करू नका. कल्ला गेला नाही करत. कसं लेकरं आहे ना, दांगोळा करतात ते लेकरं. राहिली दुसरी गोष्ट, ते हार्पिक कुठे बरं? हार्पिक दिसून नाही राहिलं मला कुठे आहे ते हार्पिक. हार्पिक का? अच्छा काही टेन्शन घेऊ नका ना. हे जे तुम्ही आहे का नाही तुमच्या वेगळ्याच लाईनमध्ये आले तुम्ही. हे नंबर 1 आहे. तुम्हाला 4थ्या नंबरवर जा तुम्ही तर ते तुम्हाला सापडते सगळं सामान. हार्पिक सगळं म्हणजे इत्यादी सगळं सामान सापडते. इकडे काही एवढं सामान सापडत नाही. इकडे काय आहे कॉम्प्लॅन, ते शॅम्पूच्या पुड्या, याच्या पुड्या आणि त्याच्या पुड्या, शॅम्पूच्या बॉटला इकडे सापडत नाही. ते चौथ्या बॉक्समध्ये जा. 4थ्या बॉक्समध्ये हे 1 नंबर आहे नाही का? म्हणजे 4थ्या लाईनमध्ये जाते नाही का? सापडते नाही का? बरं. आरामाने घ्या. कुठं काही घाई नाही आपल्याला. कुठं काही जायला लागत नाही. आरामाने घ्या. काय घ्या तर ते घ्या. समजा तुम्हाला दिसत नसेल का नाही तर मला विचारा. मी तुम्हाला सांगतो. घ्या मग.
आरामानं म्हणते. देते आम्हाला 2-3 हजारचा चुना. दुसरं काय करते? आरामानं घ्या म्हणते लगाचं. हो ना घेतो हो. ओके हां नो प्रॉब्लेम. ओके आरामानं घ्या आरामानं. चला मग घेतो मी. आरामानं घ्या. ए लेकर हात घेत ना लावा. नाही हात गिटणं लावता आम्ही कशाले. तेच म्हटलं. चला येतो. चला मग शांतन काका पटकन घ्या ना काय असते हार्पिक. चला लवकर ते बॅट बॉल घ्याला ते आम्हाला. त्यांना का नाही इनाकारण आणलं मी इनाकारण काही फायदाच नाही माझ्या. अरे बाप पहिले मला माझं सामान घेऊ दे ना. मग तुमचं घेतो मी ते काय बॅट बॉल आहे ते. थांबा जरासं घ्या तुम्ही घ्या पहिले मग आम्ही घेतो बॅट बॉल. घ्या म्हणून राहिलो मी. हार्पिक घेतो आता. तुमचं ते बॅट बॉल घेतो. मग जावं लागते आपल्याला मंदिरावर. पाया पळाले ले मंदिर ले फेमस आहे म्हणते ते. तरी मंदिर मस्त पाय घ्या पुढं आणि घराकडे जाऊ. कोणतं मंदिर. अबे ते बद्रीनाथचं मंदिर आहे म्हटलं. लय खतरनाक शोभा आहे त्या मंदिराले. मग अबा लय लोक लांबचे येतात मला दर्शनाले. आपण जाऊ दर्शन घेऊ आणि जाऊ घराकडे. चालते तुम्ही ते हार्पिक घ्या मग बॅट चेंडू घेऊ मग दर्शनाला जाऊ. तेच म्हटलं हो चला मग. कसं गर्दी जास्त राहते. एनी टाईम म्हटलं गर्दी राहते एनी टाईम. म्हणून म्हटलं बा इथं कसं चांगली भीक मागचा. कर लागेल करता मस्त द्या म्हणा बा देवाच्या नावानं दे रे बाबा. पाया घ्या पडायच्या वाटल्यास पाया धरायची करायचं. पण काही करायचं भीक मागायचं. मागतो ना. ते तर करावंच लागते. पण मी काय म्हणतो तुला का तू एवढं चांगलं शरीर आहे का एवढी चांगली बॉडी गिडी आहे पण तू भीक काहून मागू राहिला. त्याच्या मग स्टोरी लय खतरनाक आहे ना ती. ते स्टोरी सांगायला पुरत नाही. अबा तुम्हाला काय वाटते मी काय लय गरीब थोडी आहे. अरे बा मी गरीबच नाही. मी बा हे भीक मागायची पाहिजे कोणी सांगा तुम्हाला. लय खतरनाक स्टोरी आहे म्हटलं त्या मागं. माझ्याजवळ तर वावर आहे 6 एकर जमीन आहे माझ्याजवळ तर. काय सांगू राहिला का काही फेकतं का बे. 6 एकर जमीन आहे का बे. काही सांगतं का आम्हाला. म्याणं समजू बाबू आम्ही भिकारी आहे. पण काय झालं अक्कल आहे आम्हाला ना बाबा. तुम्हाला काय सांगा तुम्हाला खोटंच वाटते. वाटल्यास मी तुम्हाला 7-12 आणून देतो 7-12. हबा 6 एकर जमीन आहे. मी एकटाच आहे. मस्त घर आहे माझ्या घरी. हबा सगळं म्हणजे सगळं ठीकठाक आहे. पण भीक मागायची जी पायी आहे का नाही याच्या मागं स्टोरीच वेगळी आहे. सांग ना मग कोणती स्टोरी आहे ती. आम्हाला सांग ना बाबा बरोबर. ऑडियन्सला काहीच माहित नाही बरं. जे सबस्क्रायबर आहे का नाही आपले त्यांना काहीच माहित नाही तू काहून भीक मागू राहिला ते. तुझ्याजवळ वावर आहे म्हणतं घरदार आहे म्हणतं काहून भीक काहून मागू राहिला तू. समजते ना समजते. शेवटी सगळं समजते तुम्हाला. काहून भीक मागू राहिलो मी ते. चुप बसा कस्टमर आला ना. काको देवाच्या नावानं द्या. द्या. पाय भिकारी का काय दर्शन तर घेऊ आम्हाला. तिकडून आला देतो ना आम्ही काय असते 2 रुपये 1 रुपया दर्शन घेऊ आम्हाला पहिले. आई हे कोण आहे हे का बाबू. हे भिकारी आहे भिकारी. भीक मागतात ते. द्या लागते त्यांना 5 रुपये 10 रुपये. भिकारी आहेत भिकारी आहेत का. भिकारी म्हणजे काय सांगा बा लेकराले. भिकारी म्हटलं भिकारी करते. सारा बाबा तू घरात म्हणतो मंदिरात मंदिरात नाही. चाल पहिले. तुम्ही भिकारी कोण आहेत तुम्ही. जा ना पहिले आईच्या मागं तू पहिले चालला का जा. तुम्ही भिक काहून मागता. तुमच्याकडे पैसे घेशील का खात्याकडे मारे. अरे जा रे बा जाय. बाबू का रे तू आईनं पैसे गिशे आणले का रे. पैसे गिशे आणले का. आणले वाटते. मला वाटते आणले. हो का आणले का. बरं जाय मग तू आईच्या मागं जाय दर्शन घेऊन या आणि देजा मग आम्हाला पैसे 5-5 रुपये. चालते. झाबऱ्या काय तो नाव ते. अभि मेळा पहिले लोकाले देवाजवळ भीक मागू दे. ते आले का नाही मग आपण भीक मागायचं. पहिले दर्शन घेऊन त्यांले म्हणजे असं करायचं का. बरं. मग काय तर तू लगा चालला त्या बाईली भीक मागायले. द्या देवाच्या नावानं द्या. पहिले त्यांना दर्शन घेऊन देऊन द्यायचं मग करायचं काय करायचं ते. बरं समजलं ना समजलं. असंच करतो आम्ही. तसंच करतो आता. आता पाहिलं ते आपल्याला वाटत्या बाईची. ती बाईला का लय चांगली आहे रे. बिचारी लय चांगली आहे. 5 रुपये 10 रुपये म्हणत आले की 20 रुपये टाकते. कधी 30 रुपये टाकते. तशी ती बाईला चांगली आहे बा बिचारी. तिच्या घरी म्हटलं सुख समृद्धी असावं. दुसरं काही नाही बा. चांगली आहे बाई ती. चांगले राहतात सगळे सण चांगले आहेत बरं. असं काही नाही की सगळेच खराब आहेत. 10% राहतात फक्त खराब. बाकीचे चांगले असतात. देते ती बाई मला माहिती आहे. म्हणून मी तिला म्हटलं दे म्हटलं 5-10 रुपये. जाऊ दे तिकडे आता बस मोकळा ना. शांतन काका झालं म्हटलं ना. बॅट घेतलं बॉल घेतले तुमचं सामान घेतलं. चला ते मंदिर आहे कोणतं ते. चला दर्शन आले. चला दर्शन घेऊ जाऊ घराकडे नाही का. चला मग चला. शांतन काका मी काय म्हणतो 10 रुपये देता का मला उदाली. बे टपर भोके आहे. ते 3 बॉल घेतले ना तुला काल पाहिजे 10 रुपये. आता काय घेतो तू आता. काम होतं थोडस काम. एक काम होतं म्हटलं तिकडे भिकारीला राहता बरं. भिकारीला देशील म्हटलं 10-20 रुपये देत जाऊ नको तसं पैसे. भिकारीला राहता त्या मंदिराजवळ. नाही भिकालीला नाही देत मीच तर भिकाली आहे. मी नाही देत कोणाला. चला पटकन घराकडे जाते मग चला. हॅलो बोला काय झालं. कुठं आहे तू. कुठं आहे कुठं तू.
मी का मंदिरावर आहे मंदिरावर. चिकी आहे मी आहे दोघं जण. बाबा आहे का? बाबा आहेत का? हो बाबा आहेत म्हटलं. थांब जरा थांब. बोला कासाठी फोन केला तुम्ही ना? हो बिचारे ते मी काय म्हणतो, तू आली का नाही मंदिरावर? ते बाहेर म्हटलं त्या मंदिराबाहेर लय भिकारी बसतात ती. पैसे कसे देतो ना बरं, लय भारी काम आहे त्यांचं. बाबा मी तर दररोज देतोच पैसे. 1 रुपया, कधी कधी 5 रुपये, कधी 10 रुपये देतोच मी पैसे. हो बिचारे तुला काय सांगा, कुठं न्या तुला आता. ते म्हटलं भिकारी आहे का नाही, अशी भीक मागता आणि संध्याकाळी मस्त काही स्टेशन घेत नाही म्हटलं, मस्त दारूच्या क्वार्टर आणता आणि दारू पितात ते. त्याच पैशानं आपण देतो पैसे त्यांना, पण ते दारूगिरी पितात म्हटलं. बाई 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 म्हणजे दारू पिता का? बाबा मला माहित नव्हतं बाबा. आपल्याला काय वाटते की बापून चला बा, चला चला होते मदत त्यांची. कायची मदत, ते दारू पितात ना ते क्वार्टरा गिटरा लय मजा मारतात ते. बरं बाबा चाललीच होती मी आता. देते बाबा पैसे मी आता 10 रुपये 5 रुपये. आज तिकडच नाही म्हटलं. तिकडे होणार काय बाई, एक खडकून देऊ बा, वाटल्यास 2-3 थापडा दे, 2-3 असा लाता दे, पण बा पैसे काही देऊ नको. बरं 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 हो. चल ठेवतो फोन, ऑफिसचं काम आहे. ठेवा ठेवा ठेवा. बाबा काय म्हणत जाय? नाही बाबा काही नाही चाल चाल चाल. बरं बरं चाल. ती येते ती बाई, कधी येते म्हटलं बाई, ती आलीच नाही ना, पत्ताच नाही ना. ना ती कुठं चालली ती पळून येते ती. हा बा तिला म्हणा 5-5 रुपये द्या म्हणा, फक्त जास्त काही नाही. जास्त काही आपली आशा नाही बा. 5-5 रुपये बस झाले. बरोबर आहे, पण आली तर पाहिजे का. 33 कुठं देवाची दर्शन घडवली कधी, एवढं काय टाइम लागते का? काकू 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 पैसे 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 द्या पैसे. बाबा पैसे मागता संध्याकाळी दारू पिता. माहिती मला सगळं नाटक यांचे. भीक मागीचे कुठले, भिकारी कुठले. काय पैसे, कोणते पैसे? ना द्या ना. काय आमचं म्हटलं 2 दिवसापासून खाल्लं नाही आम्ही काहीच खाल्लं नाही मी. काय सांगा तुम्हाला, पाणीवर चालू आमचं जीवन. मग काय द्या ना पाणीवर चालू. बापरे मारला गाऊन तुम्ही ना मला. चंद्र काका हे तर झबलू. काकू काऊ मारू राहिले तुम्ही? म्हटलं मारू नका ना तुम्ही. पैसे देऊ नका ना, पैसे नका देऊ आम्हाला. म्हटलं मारत जाऊ नका आम्हाला. तुम्हाला काय माहिती आहे म्हटलं आम्ही काय खेळतो काय नाही. मारता कशाला आम्हाला? अरे बापरे, हे तर झबरू आहे बे. झबरू सर्व आवाज आहे मावीन, डुप्लिकेट काय? मला माहित आहे तुम्ही कसे आहेत ते माहित आहे मला. बा पैसे जमा करता, संध्याकाळी दारू आणता तुम्ही, दारू पितात तुम्ही. मला माहित आहे तुमचं काय ते. मला सांगितलं कोण काय, आम्ही कोणती दारू पितो बाबा बरा. अरे आमचे खायचे वांदे आहेत इकडे. द्या ना पैसे द्या ना, 5-10 रुपये द्या. देवाच्या नावानं तुमचं देव म्हटलं भलं करेल. भलं करील भलं. राहू द्या तुम्ही. शांताराम काका 100% झबरू. पाहते टकला आहे ते, पाहते 100% झबरूच आहे. ते तर हाय बे, काय हाय वाटते का नाही? हाय तर हाय ना, ते झबरूच आहे. बा ते भिक्क मागून राहिलं. काय माहित मला देवाला ठोक आता. कसं करता आता? काय म्हणतो, काहीच नाही आता. घरी जाऊ आपण, सांगू घरी काय ते. ते थांबायला पुरत नाही काय, ते तिथं थांबून काय बोलून काय करते त्याला घरी जाऊ, घरी त्याला विचारू. कसं काय हे डुप्लिकेट होऊ शकते नाही का? काय माहित भाऊ, आता काही माहित नाही आपल्याला. द्या ना म्हटलं, देव तुमचं भलं करील. भलं मला माहिती आहे तुमचं काय भलाय ते. मस्त पैसे जमा करता, नाचन दारू पिता तुम्ही क्वार्टरा. माहिती आहे मला. या बाईला काय झालं आता? आताच तर म्हणत जायला पैसे देते म्हणून ही बाई. आता म्हणते क्वार्टरा, कोणते क्वार्टर आणलं ना आता. कायच बाबा, आम्ही दारू गिरून नसतो बेत ना. आमची खायची वांदे आहेत. तुम्हाला काय सांगू राहिलो, द्या ना जाऊ द्या तिकडे. द्या 5-10 रुपये द्या, जाऊ द्या बाबा आम्हाला. म्हणतो जगण्या काय शांताराम काका काय? तू जाऊ दे तिकडे. आता दर्शन कधी करता ते, घरी जाऊ. सांगू बा गावात नाही असंच आहे म्हणतो बा, झबरू भीक मागू राहिला म्हणतो. चल घरी चाल. हो का? बोल चला. सांगा लागेल ना बा, हे आता हे झबरू म्हटलं भीक मागू राहिला म्हणतो मंदिरावर. काय करते काय माहिती, काय कसं पैसे झाले बी जवळ 6 एकर जमीन आहे का, सगळंच आहे, सगळं व्यवस्थित आहे का. भीक काऊ मागू राहिले. माहित भाऊ आता देवाला ठोक आता. चला घरी चला. चाल सांगू आपण सगळ्याले. चल लवकर. काय म्हणते टकल्या काय अजून आते. हा बा मी 1 रुपया देत नाही ना. अरे मी काऊन देऊ? माय मर्जी, मी दिल नाही दिला. काल एवढा मागा लागते, भीक मागा लागतील का? कामे घेऊ कर ना. मग काय तुम्ही जाऊ द्या बरं, तुम्ही जा बरं, जाऊ द्या. देऊ नका 1 रुपया देऊ नका, एवढं बोलू नका. जा. अरे अबे अक्कड पाहिजे किती आहे. अबे भिकारीच आहे तू, भीक माग्या भिकारी. किती बोलते रे बाई बापा. काय तर हे पाय 1 रुपया देऊ नका मला. जा बरं डोसं खाऊ नका. बाबा डोसकं पण आहे का तुले? हा भिकारीच आहे का? भिकारी कुठला भीक मागायची आहे? जाऊ द्या तिकडे नाही का. बरं राहू द्या बरं, जाऊ द्या तिकडे. माफ करा. ए टिंगू पैसे कसे भेटत ना? मी कुठे पैसे मागू राहिलो? आता तुम्हाला द्यायचं असेल तर द्या ना, तर राहू द्या तिकडे. जाऊ द्या तिकडे. जा. तेच म्हटलं जा तिकडे. क्वार्टरा बेटा. अरे काय आहे या बाईले कुठे दिसला म्हटलं क्वार्टरा गिटरा. काही म्हणते लगाची, दारू पितो म्हणते म्हणून रातच्यानं. काही सांगते लगाची. तुमचं काय हो, तुम्हाला काय एवढं तुम्हाला बोललं मला. फनकन दिली कानाखाली, फनकन असे फनकन दिले. टनकन असा आवाज आला. मल्ल मारला राहिला तिनं. मागूच तसा राहिला ना बाबा. आणि ती बाई भडकेल होती. तिला सांगितलं शेल तुझ्या नवऱ्यानं क्वार्टरा गिटरा पेतो आपण, दारू गिरू पेतो म्हणून. काय जाऊ दे तिकडे, आता काय करतं.
मारायला नाही पाहिजे ना आपण कॉन्ट्रॅक्टर कुठे भेटतो आपण काही सांगते का कोण आहे ते आपण दारू पित असतो काय इकडे आपले खायची म्हण द्यायचं म्हटलं कसं राहा लागते कसं जगा लागते बाबा ले स्वार्थी देश आहे बाबा हे स्वार्थी काय पुरी दुनिया स्वार्थी ही मतलबी कुठली कलियुग आहे ना बाबा, कलियुग आहे ना हे. मस्त होती ती ATM मशीन दर्शनाला जा देत जा आपल्याला 5-10 रुपये. ते गेलं आता. माय बिन जाऊ दे तिकडे आता. एवढं काय झालं नाही. जाऊ दे तिकडे, चला ये तुम्ही. का बरं किती झाले पैसे? 70 रुपये झाले. मी काय म्हणतो, दे आम्हाला 5-5 रुपये दे आम्हाला कमिशन, आणि 60 रुपये घेऊन जाय तू. बरं घ्या मग पैसे घ्या. जमलं आता. जेवढी आजची कमाई केली भीक मागून 60 रुपये तेवढं दानपेट टाकून दिले. फक्त आता चांगलं व्हा बाबा देवाच्या नावानं, दुसरं काहीच नाही झालं पाहिजे. चांगलं झालं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला पण प्रश्न पडला असेल मी भीक मागून दानपेटीमध्ये काऊन पैसे टाकू राहिलो. याच्या पुढे लय मोठं कारण आहे. मी ते काही सांगत नाही, कारण की सांगायला बसलो का नाही 2-3 व्हिडिओ तर असेच बनतात. तरी पण जाऊ दे भाऊ, आता एडिटर भाऊ दुसरा शिनला बाबा. तर मित्रांनो, आजची स्टोरी फक्त अति संपली. उद्या पाहू उद्या काय होते. काऊन बाबा झाबरू दानपेटीमध्ये पैसे टाकू राहिला. उद्या समजते. आणि मागच्या व्हिडिओ पहिले 3 कमेंटचे नाव घेऊ. तर पहिलं कमेंट आहे टायगर बाईन, दुसरं आहे रिया मोरे आणि तिसरं आहे संतोष गुलवे. कमेंट केल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला पण तुमचं नाव ऐकायचं असेल तर अशीच कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब नक्कीच करजा. आणि उद्या पाहू उद्या काय होते बाबा. याच्या पुढे सगळं उद्या शेवटचा व्हिडिओ येणार आपला हा झाबरू भिकारी. सगळी उद्या सगळं स्टोरी समजेल तुम्हाला. तर उद्या भेटू 8 वाजता. तब तक के लिए गुड बाय. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.